हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे भावांनो तुमचं आजचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला एक दाखवतो, चला. हे बघा, आजचा क्लायमेट तर खूपच छान आहे भावांनो. खूप म्हणजे खूपच छान. मस्त अशी गार गार हवा सुटलेली आहे आणि एक वेगळंच फिलिंग येते. मस्त की गार गार हवा नाही ना, पूर्ण गॅलरी मध्ये ना कपडे टाकून दिले. मस्त अशी छान छानशी हवा सुटलेली आहे बघा. हे बघा इकडं हे नारळाचं झाड आहे. या झाडाला नारळ पण बहुतेक खूप आलेले आहेत. झूम करून दाखवतो मी तुम्हाला, हे बघा. म्हणजे खाण्यायोग्य झालेले आहे ते सर्व नारळ. आजचं क्लायमेट जे आहे, आता असं वाटतंय की उन्हाळा संपत चाललाय. उन्हाळा संपून आता आपला आवडता ऋतू येणार आहे. म्हणजे आता पावसाळा चालू होणार आहे. पावसाळ्यामध्ये आपलं नाशिक तर तुम्हाला माहिती आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या नाशिकमध्ये तर खूप मजा आहे. फिरायला तर खूपच मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप. तर मला अशी खूप एक्साइटमेंट झालेली की कधी पावसाळा चालू होईल आणि आपण एक छोटे छोटे आपल्या इकडचे जे स्पॉट आहे, वॉटरफॉल्स आहे, ते सगळे बघायला जाऊ. नैनाला आणि लोणारला घेऊन. लोणारचं तर फर्स्ट टाईम राहिले सगळं बघण्याचा. अशी खूप एक्साइटमेंट झालेली मला, कधी मे महिना संपेल, कधी जून स्टार्ट होईल, कधी पाऊस चालू होईल आणि आम्ही जाऊ सगळेजण. आणि बघा, एक समोर जो बंगला आहे ना, समोर जो बंगलो आहे ते एक नारळाचं नाही, आंब्याचं झाड आहे. जरा दरवर्षाला खूप साऱ्या कैऱ्या येतात. दरवर्षी या कैऱ्या असतात त्याला. दरवर्षी आता आम्ही लास्टने 3-4 इयर्सपासून बघतोय, याला इतक्याच कैऱ्या असतात. खूप खूप जास्त जास्त कैऱ्या येतात त्या झाडाला, खूप. आता दुपार झालेली, मला आज खूप जास्त लेट झालेलं आहे उठायला आणि खूप लेट आंघोळ पण केलेली मी. आता वाजले 1:45. पण असं बाहेर बघून वाटत नाही की 1:45 वाजलेले. असं वाटतं की 10-10:30 वाजले, पण 1:45 झालेले. पण त्याला जेवण पण रेडी. इकडं नाही ना, चपाती करते आणि ते 2 जण तर बसलेले जेवायला, पप्पा आणि रोनक. तर चला आता पटापट जेवण करून घेतो. काय बनवलंय आज? आज बनवलंय नैनानी कारल्याची भाजी आणि चपाती. आपल्यासाठी गरम गरम चपाती येते. आता जेवण वगैरे झालेलं माझं. आणि जेवण झालं रौनकला बघा काय पाहिजे राहतं खायला. काय खातोय बाबू? काय? टोफी. बर. रौनक कुल्फी खातोय आणि नैनाला पिक्चर बघायचा होता. नैना बोलली एकदम छान असा पिक्चर लावा. तर बघा, हा पिक्चर मी लावलेला आहे आता आणि हा पिक्चर बघायचं काम चालू आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी कोणता पिक्चर प्ले केलेला आहे टीव्ही मध्ये. पिक्चर, अरे बापरे. हा, थांब बाबा 1 मिनिट. हे पिक्चर मध्ये तर मी फर्स्ट टाइम बघतो हा पिक्चर. आता भावानो, हा पिक्चर मी पहिल्यांदा बघतोय. त्याचं नाव खूप ऐकलेलं आहे, पण मग आज पूर्ण बघणार मी ना. त्याचा पार्ट 4 आहे. मी त्याच्या आतापर्यंत पार्ट 1 आणि 2 पहिला, थर्ड नाही बघितलाय. आणि पिक्चरचं नाव आहे, हे तुमच्या समोर तर दिसतंय तुम्हाला, द काउंजरिंग लास्ट राईड. काउंजरिंगचा लास्ट पार्ट आहे. मित्रांनो, आता पिक्चर संपला आणि पिक्चर संपल्यानंतर मी पण झोपून गेलो होतो. पिक्चर बघता बघता पिक्चर तर पूर्ण पाहायला गेला नाही. जस्ट आताच उठलो मी. उठल्या उठल्या बघितलं तर आमच्या आधी रोनक उठलेला होता आणि नैनाचा मोबाईल घेऊन बसला होता. काय बघतोय रोनक मोबाईल मध्ये? ते बघ, काही काम नाही. तशा शाळेला सुट्ट्या लागलाय, काहीच काम नाही.
उठायचं सकाळी, मस्ती करायची, आंघोळ करायची, जेवण करायचं, मोबाईल बघायचा ना बाबू. हे चमो चमो हो ना, काय करत आहे. चला आता फ्रेश होऊन जाऊ. आता आपण बाहेर जायचं. या रूम मध्ये येऊन सांगतो मी. चला आता पट्टापट फ्रेश होतो मी. मला जायचंय टर्फला. म्हणजे टर्फच्या मॅचेस आहे ते आता लवकर बुक केलेलं आहे. 6 वाजता जायचंय मला टर्फला. आता पटापट आवरतो आणि निघतो मी टर्फला जाण्यासाठी. टर्फला गेल्याच्या नंतर तर भाऊनं खूपच मजा आली. खूप छान खेळला तुमचा भाऊ. मस्त 6-4 मारलेत आणि फिल्डिंग वगैरे पण खूप छान झाली आणि 2 तासामध्ये खूपच दमून गेलेलो होतो. कारण इतक्या दिवसानंतर जे टर्फला खेळायला गेलो त्यामुळे खूप दम लागला. मित्रांनो आता घरी आलो नाही. शर्टला जाऊन ते जमलं. या आता जेवायला बसायचं. जेवण बनवलंय. रस बनवलेला, आम रस, पुरी, भाजी. आमरस, पुरी. तर भावनो आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. उद्या भेटू माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू पहिल्यापासून म्हणा. व्हिडिओला लाईक करा पासून. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.